नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या टायगरच्या चॅनेलच्या. हो, टायगरचं चॅनेल आहे. टायगरच्या चॅनेलच्या हो हो बरं. व्हेरी गुड मॉर्निंग. बघितलात तुम्ही बरेच बोलत असताना सर्वजण बोलता की टायगरचा आवाज ऐकल्याशिवाय आम्हाला करमत नाही. हो, तर हे बघा, ए टायगर आपले नालल कुठं घालतात नालल. हां चल दाखवायला चल सगळ्यांना. चल इकून हां इकून जाऊ. थांब मी पंखा बंद करते. पप्पा कुठे गेले दाखव. चल पप्पा दाखव. चल कुठे आहेत पप्पा तिकडे आहेत मागं. पप्पा कुठे आहेत? वरती नाही. कबू नको हे बाई इकडे तुझा एकटा. मी नाही येत. मी गेले 8 दिवस झाले असेल टॅरेसवर गेली ना मित्रांनो. आणि ना इकडे ना आमची नारळ काढायचं काम चालू आहे. आणि इथं बघा ना मित्रांनो, ही आपली नारळ बघा मोठी व्हायला लागलीत आता. टायगरचे पप्पा रोज बिचारे पाणी घालतात. हे बघा टायगर खाली आहे बाबू. ए गप्पुडी माझी वर गेले. आता इथून दिसत पण नाही झाड. इथून कुठून जाऊ. तागू खाली या. आवाज तर येतो. ये बाई इकला. ये बाई या इकलं. ये लवकर. हे पप्पा इकला आले. अरे तिथून कुठून येणार तू? इथून येणार तू? ये ना. हा काय हो मी नाही. वर नको खाली ये. तिकडून या असा. ये लवकर जा. उतर सगळं काढत. अरे उतर टायगर. नो बाबू. नो या हे बघ इकडे. हे बघ आम्ही लोक इकडे आहे. अरे माझं चप तोडाल ना बाबा. ते गोणी घ्यायची ना बळी. राहू दे आता. कशाला इथं उतरवतो. राहू दे त्यातच. कशाला उतरवतो. राहू दे. बघू दे. काढले सगळे गावा तिथे अजून सगळे काढले. इकडून काढायचे अजून. अरे हा रे इकडचे पण सगळे बारीक. हा बारीक काढू नको. हे सगळे काढ. पण हे जेवढे पिकलेत ना सगळे काढ. सोनेरी झालेत ना. आणि जेवढ्या झावळ्या तोडता येतील ना त्या पण तोडा. या खाली आल्यात त्या सगळ्या. कारण ते सुकून जाणार सगळ्या. हा हे बघा आमच्या बळीने आहे ना सगळी झाडं काढली. नारळ. झाडं नाही नारळ. आणि तुला काय झालं आता मच्छी. आता उन्हात कोण मच्छी मिळते का? मिलता है मच्छी. कहाँ मिलता है? दिखाओ जरा कौन सा मच्छी लाया. दिखाओ दो हमको. एक तो मच्छी गर्मी में खाते नहीं कोई, और तू मच्छी करके आ रहा है. वाह बघा मित्रांनो मच्छी बघा. ढोमा बोम्बील. लेकिन हमें कौन सा नहीं खाएगा. नहीं खा रहे मत कुछ कर. अभी तेरे को जाते समय जाने नहीं देगा. का केलो कुछ नहीं खाएगा. नहीं भाई वो खाली बास लेगा. टायगर काय केलं त्याने तुला. आता टायगरची मजा बघता यायला जा बघा जाताना. आता जाऊन उभा राहिला तिथं. आता म्हणाल तू या. अभी बोलेगा तू आ इधर खाली बस. उधर जाके खड़ा है. अभी जाके भूखेगा. कुछ नहीं करेगा. काटता नहीं वो. टेंशन मत ले. जाओ. नहीं भैया बहुत गर्मी हो रही. मच्छी नहीं खाने का. नको. तू मुझे फ्री में देगा तो भी मैं नहीं खाएगी. नहीं देगी. फ्री में देके ऊपर से मेरे को बोलेगा ना ये और पैसा ले लो भाई और तुम ये मच्छी खाओ. फिर भी नहीं खाएगी. बाबली इकडे ये. जाऊ दे त्याला. तो काय नाही करणार. तो तुला घाबरला म्हणून. जा पप्पा तिकडे आहेत. पप्पा जा बॅक साईडला. त्याला नको काय करू. चल आपली नारळ काढली बा बळीनी. या हा आंबा आणायला जायचंय गावाला मला. हे बघ टायगर नारळ बघ आपले. हे बघ नारळ. हे वाव नारळ. हे बघ इकडे बघ. तू नारळ पाणी पिणार ना बाबुली. पिणार. हे पितोय ग. हे चावल तुझ्या नाकाला. चल पप्पाला बघूया. या हे बघ पप्पा इकडे आहेत. हे बघा टायगरचे पप्पा इकडून आता ना लावतात. टायगर बाजूला डोक्यात पडेल नाही तर. थांब. ये गो बॅक. चलो भाग गो. हे एवढे नारळ कोणाचे. हे बघा जास्त दिवस ठेवले ना मित्रांनो तर हे नारळ असे होतात है ना. असे सुकून जातात. आता आमचा भरत आला. याला सांगते मी सगळा इथला जो काही भंगार आहे ना तो घेऊन जा. नाच सगळं भंगार उचल. ए बळी झाले का काढून. बळी झाले काढून. मग चल काय करतायत ते.
चला चला नारळ काढायला चला लवकर. हे बघ ह्याची गाई बघा, ह्याची गाई बघा. ए तुला कोणी बोलवलंय का? मित्रांनो हे किती आहेत काय माहिती. आता नारळ, आता ही नारळ गावी जायचं आहे आईला घेऊन. तर तुम्हाला लवकरच कोकणातील ब्लॉग बघायला मिळणार आहेत. आता आम्ही कोकणात जाणार आहोत. तर आता हे बघा इकडे आहेत ना आपल्या या साईडचे राहिलेत ना नारळ, ती काढायची. घेतो आता काढून. शिडी आपली हे करू नका बरं का, शिडी तशीच ठेवून द्या ही, म्हणजे आपल्याला लागेल ना परत कधी नारळ काढायला, समजलं का? आणि हे बांबू राहिलेत नाही बघा ना, इथून यायला जायलाच रस्ता नाही राहिला. आता सगळ्या झाडांनी आणि या पसाऱ्याने हे झालं आहे बघा. कचरा बघा किती अजून इथं. हा कचरा जाळायचा आहे एकदाच. आता हे ओंडके आहेत ना, ही बळी, ही ओंडके नंतर तिथं अशी ढकल, म्हणजे आपण एकदाच सगळे जाळून टाकू. माझं कढीपत्त्याचं झाड बघा, गार्डन बघा, गार्डन आहे ना. आणि हे आहे ना ह्याचं झाड रामफळाचा, त्याची पण ग्रोथ चांगली झाली आहे. त्याच्यावरची पण कीड आहे ना सगळी आता मरून गेलेली आहे. या साईडला आहेत किती आहेत काय माहिती, अजून 7-8 असतील का हो? हां 7-8 तरी ते नारळ असतील बहुतेक. आणि हा बघा पेरू, वाव पेरूकडे लक्षच नाही. हे बघा आपल्या झाडाचा पेरू, पहिलाच पेरू आहे बघा. इथं पण आले. मग सगळं श्रेय यांना आहेत, बिचारे उघडे आहेत म्हणून लाज वाटते त्यांना व्हिडिओमध्ये यायला. असू दे ठीक आहे. हा बळी काढ काढ काढ. बळी चढलाय झाडावर, आता काढ. हे अशा हलक्या फुलक्या माणसांची कामं आहेत. आमच्या त्या दिवशी एक पाडून चढवत होते झाडा एवढा, त्याच्याने ती शिडीच वाकली खाली. टाका हे ना. नारळ अजून म्हणजे बरेच दिवस झाले मित्रांनो काढायचे होते, पण ना काढायलाच कोण भेटत नव्हतं. त्यामुळे जास्त दिवस ते तिथं राहिले. आणि आता बघू दे, आता त्यात शहाळा राहिलेत का त्याचं खोबरं झालंय ते. आणि खोलणार आता सोलणारे पण भेटले नाही, हे झाले नाहीत, भेटायला पाहिजेत. हे बघा हे नारळ पण बरेच मोठे होते पण ते सुकायला लागलेले हे ना. शिडी आहे ना ही आपली, अशी आडवी करून ठेवा पावसाळ्यामध्ये, पण नाही तर सोडून जाईल. इथंच ठेवायची भिंतीला लावून कुठंतरी. हां बघा इकडे डोक्यात टाकशील त्यांच्या. हा ना टाकशील त्यांना कोमामध्ये. हा ना इथं दवाखान्यात बसायला कोण नाही, तुलाच राहायला लागल. करशील मा नवऱ्याला तेरे नाम. आता मला झोप आली. शेळे आहेत. शेळे करतोय. शहाळ्याला शेळे म्हणतोय मी. सकाळ शेळे मी म्हणते शेळ्या कुठून आणू? आम्ही तर शेळ्या आहेत काय, शेळ्या आहेत काय. म्हटलं शेळ्या कुठून आणू याला? आता शेळ्या म्हणजे बकऱ्या, मी ते समजते. आणि शहाळ्याला शेळे करतोय. बाबली माझी तिकडच बसले है ना बाबुली, बशी भरपूर त्याला हे झालंय ना बळी, मोहर आलेला आहे ना. फुलं लय आलीत, लय होईल अजून त्याला ना. आता जरासं कट्टा केला नाही बघा, मी इकडून केलाय मित्रांनो त्या दिवशी. बघा तुम्हाला दाखवते, कोण दाखवायला नव्हतं. कोणती लादी निघाली? बळी नीट काढा, माझ्या डोक्यात टाकून हे बघा. इकडून ओटा बघा किती मस्त केलाय मी. अजून असाच हा या इकडून केला ना म्हणजे याच्यात पाणी जाईल. मग हे जे पावसाचं पाणी येईल ना ते सगळं ह्याच्यात असं इथून कट्टा करूया आपण. हा येड्या कान फोडीला, येड्या मांजरींच्या मागं लागलास तर या झाडाला बांधा ना हो असं, याच्यात तरी अडकवून ठेवा असं. हा चला ठीक आहे, ही फांदी अडकली. त्याचं काय करायचं? मग त्याच्याने काय होतं? उंदरं जातात वर? एवढ्या वर कशी उंदरं जातील? नाही रे, कावळे टोचीनी ना हे पाडतात. काढ तू नारळ चल. हे बघा हा झाड पण मस्त आता मोठा झालाय आणि पावसात अजून ग्रोथ होणार याची. हा पण हे बघा सगळा पसारा फक्त हा काढायचा राहिलाय. हे बघा हे बघा आहे ना. आणि इथं पपईचं झाड आलं आहे. हे 8 दिवसात झाड बघा किती वाढलं. म्हणून मी काढलं नाही, म्हटलं एक पीक घ्यावं याचं आणि मगच काढावं. इथं काही एवढं टेन्शन नाही आहे झाडाचं आहे ना.
आणि हे तर शोचं आहेच आपले. तर त्या दिवशी मी विचारलेलं ना की बरेच जणांना की ते गुलाबाचं झाड मी कुठे लावू. बोलो खूप जणांनी मला सांगितलं की ताई तुम्ही ते जमिनीतच लावा. आणि मी ते जमिनीतच लावलेलं आणि मला ते खरंच जमिनीतच लावायचं होतं आणि शेवटी मी जमिनीतच लावलं. ते हे बघा, हे हा तांबा देते. काय पडती? आता हे बघा माडी माडाची माडी. मग घ्या ना आता कॅन पडती त्याची. मग घ्या ना काहीतरी डबा बिब्बानंतर एखादी बाटली बिटली कापून लावा. कॅन कुठून आणू आता? इथं कलरचे कॅन आहेत सगळे, ते कुठं लावता? आता बघा यांचं काय चाललंय, माडी पडतं तर माडी ताडी पिया झोपा. हे बघा हा हे बघा कुठं आहे माझं झाड? अरे हां हे बघा, हो हे झालं. हे बघा इथं लावलं पण इथून घुस लागली, तिथून घुस लागली, इकडून आली. आणि हा पण एक लावायचा राहिला व्हाईटवाला, हा तिकडे लावल. याच्यात थोडी माती टाकली पाहिजे नाही ना असं. ते हे बघा मला ते जमिनीतच लावायचं होतं आणि मला माहिती होतं तुमचेसुद्धा कमेंट तसेच येणार आहेत, कारण जमिनीत कसं स्पेस मिळतो आणि मुळं पसरतात आणि जागा मिळते. आणि इथे लावलं असतं पण मग ते सगळं हे झालं असतं, एवढी वाढली नसते. आणि आता खत घालायचं आहे त्यांना, तर घालेल. तर इथून बघा कशी मस्त माझी नारळाची झाडांची मस्त 3-4 झाडं आहेत इकडून आहे ना. तुझं काय? अरे काय आहे? काय हा बघा आले, खुश झालंय बरं का, आले खुश झालंय. आज खूप दिवसांनी कॅमेरा घेतलाय ना, खूप दिवसांनी घेतलाय ना. वर जायचंय कबूला बघायला? नको, ते कबू चांगे नसतात. चांगे नाही बाबू, ते कबू चांगे नाही. तुला वरती जावाची नको ना, नको वरती चल म्हणतोय कबुतरांना हे करायला. हे बघा आला परत खाली. ते बघा आले माझी अस्वल, हे माझी अस्वल. नको नो बेबी नो. काम पडलंय. हे बघा त्यांनी माझे कपडे धुतलेले पण असे टाकून दिले, त्या जाळीमध्ये होते ते. हां आहे ना, घरात सगळं काम पडलंय. आणि तुम्हाला सांगायला विसरले मित्रांनो, मी गेली माझे व्हिडिओ आले नाहीत 3-4 दिवस. तर मी आजारी होती आणि ॲडमिटसुद्धा होती. गेली 5 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. प्रॉब्लेम झालेला थोडासा, ब्लड वगैरे कमी झालेलं, त्यामुळे रक्ताच्या बाटल्या 2 चढवल्या मला. आणि व्हिडिओ वगैरे आता काय हॉस्पिटलमध्ये काढू, मलाच माझी शुद्ध नव्हती. एक माझी सर्जरीसुद्धा झाली, तर ते पण आता मी सांगू शकत नाही. तर त्यामुळे काय झालं, शुद्ध माझी मला नव्हती, बेशुद्ध अवस्थेत होती. सकाळी नेलेलं मला सर्जरीला, संध्याकाळी 6ला शुद्ध आली. साक्षी होती, राणी होती, सगळ्या होते सपोर्टला, सगळीजणं होती सोबतीला. असं झालं, त्यामुळे माझा व्हिडिओ आला नव्हता. बरेच जण होते, विचारत होते काय झालं पण मी सांगितलं नाही, कारण म्हटलं प्रत्येक वेळी काय सांगू. आता 6-7 महिन्यापूर्वी मी ॲडमिट होती, तेव्हा देखील हे झालेलं. पण आता मोठा प्रॉब्लेम झालेला, गावावरून आली आणि पूर्ण एकदम थकवा जाणवत होता. त्यामुळे काय झालं, अशीच चेकअपला गेली दवाखान्यात. तर त्यांनी सांगितलं आताच्या आता ॲडमिट व्हा, तुमच्यात रक्त फार कमी आहे, पूर्ण रक्त कमी झालेलं, माझे खूप पॉईंट कमी होते. मग ते बोलले आताच्या आता अर्जंटमध्ये तुम्हाला रक्ताची बाटली चढवावी लागेल. मग अर्जंटमध्ये सगळं झालं आणि 6व्या दिवशी घरी आली. मी 5 दिवस पूर्ण ॲडमिट होती, तरी सुट्टी देत नव्हती. पण मी स्वतः घेऊन आली. टायगरच्या पप्पांना म्हटलं मला काही करा, मला घरी घेऊन चाला. आता टायगर वैतागला असेल. आणि तिथं हॉस्पिटलला गेल्यावर सुद्धा तिथं नर्सेस होत्या, मावश्या होत्या, आया असतात त्यानी सुद्धा मला ओळखलं. आणि नंतर बोलायला लागले की अहो तुम्ही टायगरची मम्मी ना, तरी आम्हाला ओळखायलाच येईना. कारण ऑपरेशनच्या वेळेस कसं कानातलं नाकातलं सगळं काढलेलं होतं ना माझं, म्हणून त्यांनी ओळखले नाही. नंतर मग ओळख निघाली. एक नर्स माझी खूप चांगली होती, सिस्टर. ती खूपच त्या सिस्टर आहे ना, खूप प्रेमळ होत्या आणि खूप प्रेम करत होत्या माझ्यावरती. कारण त्यांनी ना माझं तिथं काय झालेलं, मला ना पूर्ण रक्त काढताना इथं टोचतायत तिथं टोचतायत, माझं ब्लड निघतच नव्हतं. आणि त्यामध्ये मग मी म्हटलं डॉक्टरला, मला एक सिस्टर बोलली की सिस्टरच्या हातून काढ म्हणून. त्यांचा हात एकदम नाजूक असतो आणि त्यांचं असं कळत नाही टोचलेलं. मग मी म्हटलं ठीक आहे, सिस्टरला सांगितलं, सिस्टर तुम्ही काढा. डॉक्टरला म्हटलं डॉक्टर तुम्ही नका काढू माझं ब्लड. मग डॉक्टर बोलले ठीक आहे काढ.
सिस्टरनी काढलं, मला खूप भारी वाटलं. मी सिस्टरला म्हणलं सिस्टर आय लव्ह यू एवढं बोललं. ते सिस्टरला काय भारी वाटलं, कारण माझी सवय आहे ती कोणाला पण, म्हणजे लेडीजला, जेंट्सला नाही, लेडीजला फक्त. असं कोणी काय केलं की मी डायरेक्ट त्यांना आय लव्ह यू असं बोललं की त्याला त्या सिस्टर एवढं भारी वाटलं. ती बोलते बापरे, मला आतापर्यंत कोणी असं काही बोललं नव्हतं. आणि हसायला लागल्या सगळ्या नर्सेस तिथं पण. आणि तेव्हापासून म्हणजे तिथं कसं माझं बोलणं असं आहे, चांगलं आहे. कोणाशी माझं प्रेमानेच बोलणं असतं. कोणी असू दे, मी पहिले स्वतःशी त्यांच्याशी चांगल्या याच्याने बोलते पद्धतीने. तसं झालं. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांना भारी वाटलं. मग तेव्हापासून ते सिस्टर प्रत्येक म्हणजे आल्यापासून त्याच्या वॉर्डमध्ये माझं नावच पर्यंत पाठ झालेलं, भारती भारती सारखे असं बोलत राहायचं. मलाही छान वाटायचं. मग तेव्हापासून काय झालेलं, सगळं असं परिचय झालेलं, ओळख झालेली. आणि त्यांनाही बरं वाटायचं. आणि माझा स्वभाव असा एकदम फ्रेंडली, बोलायचं, जोक करायचे, हे माझं स्वभाव आहे. आणि मी एक बोलायची, त्यांना खूप छान वाटायचं बिचाऱ्यांना. आणि मी जाताना बोलत होते, नाही तुला सुट्टी देणार नाही. नाही म्हणलं, नाही मला जाऊ द्या, टायगर झाली. तेव्हा आम्हाला पण करमत होतं, तू होतीस तर बरं वाटत होतं. असं असतं मित्रांनो. तर कसं आहे, आपण कोणाला प्रेम दिल्याने प्रेम वाटतं आहे ना. आणि 2 प्रेमाचे शब्दच फक्त माणसाच्या लक्षात राहतात. आता त्यांनी मला सांगितलं नेक्स्ट विजिटला आलीच ना तर आम्हाला भेटा, भेटून जा नक्की. म्हटलं हो नक्की भेटणार तुम्हाला. डॉक्टरला पण जाताना सुद्धा डॉक्टरला बाय वगैरे असं करून आली. तर डॉक्टरलाही खूप छान वाटलं बिचाऱ्यांना. लेडीजच डॉक्टर होत्या, असं काही नाही. सो ठीक आहे, चला मित्रांनो, आता 2-3 दिवस जाईल आईकडे आराम करायला. आईने बोलवले, आईकडे जायचं आहे. माझ्या आली नाही. आई बोलली मला हे नाही, तू ये इकडे. माझा भाऊ मला 2-3 दिवसापासून मिळाले, म्हणजे मी फोन करतो आहे जायचं आहे. तर म्हटलं जाऊया, थांब जरा बाबू, लगेच जरा 2-3 दिवस थांब, मला थोडं जरा रिकवर होऊ दे. कारण ते शरीरात पूर्ण ताकद नव्हती, चक्कर येत होती, खूपच हालत बेकार झालेली. पण मी काही ते दाखवलं नाही, पण आता सांगते. आणि व्हिडिओही नाही काढला, नाही फोटो काढले, काही असं झालं. अर्जंटमध्ये सगळं झालं. ठीक आहे, चला जाऊ द्या. तर चला आता व्हिडिओ संपवायची वेळ आलेली आहे. बरंच बोलायला गेलं तर बरंच बोलण्यासारखं आहे. बोलायला गेलं की माझं तोंड थांबत नाही, तुम्हाला देखील माहिती आहे. आणि चला, यांचे नारळ पण काढून झालेले आहेत. हे लोक आलेत, कुठे आहेत ते बघा, किती काढले नारळ तिकडे. ते एक भरलं आणि खाली पण आहे ना. आणि माझा बाबल्या इथंच बसला आहे, कारण बाबल्याला लई दिवसांनी मम्मानी हे घेतलं आहे ना कॅमेरा, म्हणून बाबल्या खुश आहे. अरे बापरे, नारळाला पिल्लं पण झाली का बघा. आता ही नारळाची पिल्लं. अरे बली, याच्यात काय असेल का? हा बाबा बघा मित्रांनो, हे नारळ बघा आहे ना. हे बघा बा, हा एक दाखवते. हे बघा, सगळं आलं पाहिजे खाली. हे बघा, नारळच नारळ. तागुली ये नारळ बघायला, या या. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. आता ह्यातील अर्धी नारळ आईलाच द्यायची. आईने मागं आईला दिलेली नव्हती, आणि खालच्या आईला द्यायची. असं तुमच्या आईने दिले होते का नारळ? हे मग आईनेच दिलेलं आहे की नारळ. हा मग नाही, इमानदारीतच देणार आहे ना. माझ्या आईने दिले. माझ्या आईने एक खास मुरुड वरून आणलेलं, मुरुड वाली बघाय ना, तिथून माझ्या आत्यानी कळसामध्ये ठेवलेलं ते नारळ. आणि हे तिकडचं नारळ आहे. हे नारळ इकडच्या नारळांपेक्षा निराळच आहे. आता चला, व्हिडिओ संपायची वेळ आलेली आहे. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर तोपर्यंत बाय बाय.